तर कोलाडकर बघून घ्या तुमच्या गावाला जाताना काय रस्त्याची दशा आहे। असे मध्ये मध्ये थोडे थोडे पॅचेस आहेत आणि ही अशी धूळ माती, पण रस्त्याचं इतकं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे ना की अवघ्या येणाऱ्या 4-5 वर्षांमध्ये पुन्हा त्याचा कॉन्ट्रॅक्ट निघेल। तुझी अयोध्याची सिरीज होती ना तेव्हापासून तुला फॉलो करायला चालू केलं। त्याच्या आधीचे पण व्हिडिओ बघितलेले, त्याच्यानंतर तुझे व्हिडिओ बघत गेलो। जेवढी डांबरी रस्त्याला स्टॅबिलिटी असते ना रस्त्याला गाडी चालवताना, तेवढी या सिमेंटच्या रस्त्याला नसते। सकाळी सकाळी 6:45 वाजता इतकी मस्त जबरदस्त ट्रॅफिक आहे। तर किती चाकरमाने निघालेले आहेत कोकणात शिमग्यासाठी पाहू शकता। आणि जर आपल्याला अजून लेट झाला असता ना तर आपली बँड वाजली असती। एका रायडरचा टायर पंक्चर झाला बिचारायचा, त्याला मुंबई गोवा हायवेने प्रसाद दिलाय मस्त। जा बाबा सावकाश जा। तर वेलकम टू मुंबई गोवा हायवे। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। तर आता 10:30 वाजत येत आहेत। तर मंडळी मी चाललेलो आहे कोकणामध्ये। आता 10:30 वाजलेत। आज आहे शनिवार आणि उद्या रविवार 24 तारीख। तर उद्या प्रथेप्रमाणे सर्व गावांमध्ये होळी जळणार आहे आणि परवापासून शिमग्याला म्हणजे देव सगळ्यांची घरे घ्यायला सुरुवात करणार आहे रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवसानंतर। तर प्रत्येक गावाची वेगवेगळी परंपरा असते आणि वेगवेगळ्या चालीरीती असतात। तर मी फक्त चाललेलो आहे 1 दिवसासाठी, कारण 2 दिवस सुट्टी आहे। तर म्हटलं 1 दिवस एक्सप्लोर करून पुन्हा येऊया आणि पुन्हा आपल्याला 4 तारखेला जायचं आहे, कारण 5 तारखेला पालखी आपल्या घरी येणार आहे। तर मधल्या दिवसात बाकीची बरीचशी कामं आपल्याला करायची आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण प्रवास करणार आहोत मुंबई ते कोकण असा, पण त्याच्या आधी जी गावातली पालखी आपली जी निघणार आहे तर त्याचं सुद्धा आपल्याला दर्शन मिळणार आहे। आणि दर्शन करताना आपल्या हाताने बनवलेला हार मी पालखीला घालणार आहे आणि उद्या जी होळी जळेल तर त्या होळीला सुद्धा आपण हार घालणार आहोत। तर आता वाजले 10:30, तर फटाफट हे हार ओवायला घेऊया आणि 11 वाजेपर्यंत संपवतो आणि 11:30-12ला झोपून उद्या सकाळी 3 वाजता आपण निघणार आहोत। तर आपला रूट वगैरे कसा असेल ते आपण मोटो व्लॉग मध्ये मी तुम्हाला डिस्कस करून सांगेनच। तर आता संपूर्ण तयारी करून तुम्हाला भेटतो सकाळी। An hour later. तर मंडळी हा हार मी पालखीसाठी ओवलेला आहे। नंतर जी होळी दहन होणार आहे त्या होलिका मातेसाठी हार मी ओवलेला आहे। त्याच्यानंतर ग्रामदैवत मंदिर श्री केदारलिंग देवासाठी हा मी हार ओवलेला आहे। आमच्या गावी श्री साईबाबांचं मंदिर आहे, तर त्या साईबाबांसाठी हार मी ओवलेला आहे। तर आता वाजले 11:30 आणि आता फटाफट झोपूया आणि फ्रेश वगैरे होऊन सकाळी भेटतो तुम्हाला। चला। Next morning. तर मंडळी आता तयारी करेपर्यंत 4:05 झाले आणि पुढे आणि आपला जो टॉप बॉक्सचा जो लॉक आहे तो आतून जरा लूज झाला आहे, त्याच्यामुळे ढाकण उघडते। तर आपण हा जुगाड लावला आहे, याला बंदी रोपणे बांधलं आहे। तर आता 4:15 होत येत आहेत आणि आता आपल्या सगळं पॅकिंग वगैरे लगेज वगैरे बांधून झालेलं आहे। तर इथे पाहू शकता आपण घेऊन चाललेलो आहोत लग्नाच्या पत्रिका। तर खाली आहेत योगेशच्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका। ही योगेशची बॅग आहे, नंतर ही माझी बॅग आहे आणि काल आपण जे रात्री हार ओवले ना ते आपण या टॉप बॉक्समध्ये टाकलं आहे। तर ती पिशवी ह्याच्यामध्ये गेलेली आहे आता प्रॉपर। तर आता आपण निघूया आणि आजचं आपलं टोटल अंतर आहे 350 किलोमीटर आणि वाटेत जाता जाता आपल्याला योगेशला पण सोडायचं आहे दापोली फुरुसमध्ये। तर आपण खेड फाट्यापासून राईट मारून दापोली फुरुसमध्ये जाणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुंबई गोवा हायवेचा काय कंडिशन आहे अपडेट ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर मी फक्त 1 दिवसासाठी चाललेलो आहे गावी। तर गावची होळी बघून आपण पुन्हा रिटर्न येणार आहोत आणि कशेडी बोगदा त्याच्यानंतर परशुराम घाट याचे सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तर ही 2-3 व्हिडिओंची सिरीज नक्की एकदा पूर्ण बघा। तर चला घेऊया बाप्पाचं नाव आणि आजच्या आपल्या जर्नीला सुरुवात करूया। आणि त्याच्या आधी माझ्याबरोबर आजच्या राईडमध्ये आहे योगेश। तर माझ्यासोबत आहे योगेश। आपण चाललेलो आहे योगेशच्या गावी, बहिणीचं लग्न आहे तर पत्रिका घेऊन चाललेलो आहे। तर म्हणजे आपलं ट्रिप ए आणि ट्रिप बी सेट करूया। ट्रिप ए आपण पेट्रोल भरू तेव्हा सेट करू आणि ट्रिप बी 0 करूया, मुंबई टू मुंबई।
तर त्याच्यामुळे आपल्याला कळेल की आपण किती किलोमीटर गाडी चालवली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव. तर आपल्या रुस्तममध्ये मस्त टायर प्रेशर आपण परफेक्ट केलेलं आहे. 2-2 पॉईंट जास्तच ठेवलेत, कारण विथ पिलियन आपल्यासोबत 2 बॅगा आणि लग्नाच्या पत्रिका सुद्धा आहेत. त्याच्यामुळे रुस्तमवर थोडासा लोड आहे. आणि आपल्या टॉप बॉक्समध्ये कॅमेरा ॲक्सेसरीज आहे. तर आता प्रॉपर वाजलेत 4:15. चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या सगळ्या कोकणकरांना विनंती आहे की आपले व्हिडिओज एकदम एंटरटेनिंग असतात. तर व्हिडिओज पूर्ण पहा आणि खूप मजा येईल तुम्हाला या व्हिडिओ बघण्यामध्ये. आणि आजचा आपला प्रवास आहे मुंबई ते आपल्या कोकणात साखरप्याला चाललो आहे मी. तर वाया दापोली करत जाणार आहे. तर या व्हिडिओमध्ये काय काय पाहायला मिळणार आहे, काय अनुभवायला मिळणार आहे, काय काय नवीन एक्सपिरियन्सेस येणार आहेत ते तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळतील. तर आता फटाफट मुंबई आपण क्रॉस करू आणि भेटूया पुढे. तर आता अवघ्या 25 मिनटामध्ये 26 किलोमीटर मी आलो आहे. तर एकदम प्रॉपर आलो आहे मी. तर त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर निघावं लागतं आणि 150 किलोमीटरचं अंतर 25 मिनटात केलं आपण कवर. तर आता पेट्रोल टाकूया आणि निघूया. तर आपल्याला आपले एक सबस्क्रायबर भेटलेत. काय बोलतो, काय नाव? देवेंद्र माने. अच्छा, सगळे राईड बघितले आत्ताच्या. ओके. तर तुम्ही आता कुठे चाललेत? माणगावला चाललेत. माणगावला गाव आहे. आम्ही पण चाललो आहे दापोली, त्याच्यानंतर साखरपा. हां, चला जाऊया सोबत, जिथपर्यंत होईल पुढे मागे करत चालेल. तर आपले मंडळी भेटलेत मस्त. आणि आज बरीच अशी मंडळी भेटणार आहेत, कारण सगळेच प्रत्येकजण होळीसाठीच चाललेला आहे गावाला. तर आता आपण पोचलो आहे कळंबोली मॅगडीला आणि समोर आहे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे. तर आता इथे मस्त गरमागरम चहा पिऊया. आणि आपण आतापर्यंत 52 किलोमीटर आलेलो आहे आणि 1 तास 5 मिनटं झालेत. तर मस्त अशी गरमागरम चहा आणि इथे आपले रुस्तम. आणि आता वाजलेले आहेत 5:15 आणि बरेचसे रायडर वगैरे येत आहेत. आणि आज आहे रविवार आणि हा पूर्ण रायडरसाठी फेमस आहे. आणि जर इथे तुम्हाला भूक वगैरे लागली तर इथे चायनीजपासून अंडापाव, भुर्जीपाव सगळं तुम्हाला भेटेल. आपल्या रुस्तम एक येल्लो लाईट पेटत नाही, एक पेटते, ही दोन्ही पेटते. माहीत नाही कोणाची नजर लागली काय झाली. तर सकाळी बिल्डिंगमधून निघालो त्या पेटत होती, तर आता बंद झाली. मस्त चाय, बढिया बनाय. तर मस्त असा गरमागरम चहा होता, त्याच्यामध्ये अद्रक इलायची जबरदस्त. आणि मंडळी इथे वरून जर तुम्ही गेलात ना तर सरळ पुण्याला जातो, परंतु 2 व्हीलर अलाउड नाही आहे. आता तो मुलगा गेला आहे तिथून, पण जर पुढे त्याला पकडलं ना तर जबरदस्त असा 1500 ते 2000 रुपये फाईन लागेल. तर आता याच्या खालून आपण घेऊ राईट, त्याच्यानंतर मारू JNPT आणि JNPTच्या नंतर आपण एंटर करू मुंबई गोवा हायवे. जर मंडळी तुम्हाला कोकणामध्ये पाली, निजामपूर आणि माणगाव या रस्त्याने जर जायचं असेल तर आपल्याला सरळ पुण्याचा रोड पकडावा लागेल. त्याच्यानंतर खालापूर रोडला आपल्याला राईट मारायचं आहे. आणि आता आपण चाललेलो आहोत मुंबई गोवा हायवेने. तर आपल्याला खाली लागेल पळसफे फाटा. तर हा ब्रिज आपल्याला खाली उतरायचा आहे आणि खाली उतरून आपल्याला असा U-टर्न म्हणजे गोल असा राऊंड मारून राईटला जायचं आहे. तर खाली आहे मुंबई गोवा महामार्ग आणि सरळ तुम्ही पुण्याला निघून जाल नॉनस्टॉप. तर समोरच आहे सागर फूड मॉल. आणि आता आपण कनेक्ट झालेलो आहोत मुंबई गोवा महामार्गाला.
तर वेलकम टू मुंबई गोवा हायवे. तर सिमेंटच्या पॅचला सुरुवात झाली. आपलं स्वागत केलं सिमेंटच्या पॅचने. रस्त्याला इतकी धूळ आहे ना, जबरदस्त अशी धूळ उडतोय. संपूर्ण समोर पाहू शकता एकदम धुरकट आहे. आणि सिमेंटचा रस्ता झालाय, पण त्या सिमेंटच्या रस्त्यावर पण पॅचवर्कचं काम झालेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे अजून रस्ता 100% पूर्ण पण नाही झालाय, तर त्याच्यावर सुद्धा पॅचवर्कची कामं झालेत. म्हणजे काय निकृष्ट दर्जाचं काम आहे रे बाबा. आणि आता त्या साईडचा रस्ता बनतोय, तर त्याच्यामुळे कसं रस्त्याला सिमेंट माती सगळी उडते रस्त्याला. तर जे कोणी नॉर्मल कपड्यावर रायडिंग करतील ना, ते कपडे फेकून द्यायला लागतील. एकदम चिखलाने असं मातीने माखून जातील ते संपूर्ण. आणि एक गोष्ट म्हणजे बरीच जण आपली रायडर मंडळींना माहिती असेल की जेवढी डांबरी रस्त्याला स्टॅबिलिटी असते ना रस्त्याला गाडी चालवताना, तेवढी या सिमेंटच्या रस्त्याला नसते. रस्ता कितीही चांगला दिसत असेल ना, तरी तो असा ओबड खाबड वर खाली असतो. आणि ते आता मला जाणवत आहे. वर खाली आपली रुस्तम अप डाऊन होते. मंडळी, पळसपे फाट्यापासून जे सिमेंटीकरणाचं काम केलेलं आहे ना, ते इतकं का 100% सॅटिस्फॅक्टरी केलेलं वाटत नाही. कारण रस्ता खूप ओबडधोबड आहे, खूप वरखाली आहे. आणि सिमेंटची क्वालिटी सुद्धा इतकी सॅटिस्फॅक्टरी नाही आहे. तुम्हाला या रस्त्याने जाताना ना खूप व्हायब्रेशन्स फील होतील. आणि जो रस्ता केलेला आहे तो जेव्हा नवीन होता ना, तर काही जणांनी बरेच 2 व्हीलर 4 व्हीलर त्याच्यामध्ये टाकून ना त्यांच्या टायरचे वळ याच्यावर उठलेले आहेत. त्याच्यामुळे तो गॅपिंग पण खूप आलेला आहे या रस्त्यामध्ये. काही ठिकाणी तर सिमेंटच्या लेअर आतापासूनच निघायला सुरुवात झालेली आहे. तर या येत्या पावसाळ्यापर्यंत हा रस्ता कसा काय असेल याची शाश्वती देता येत नाही. आणि खड्डे हे काही ठिकाणी पडणारच आहेत या सिमेंटच्या रस्त्याला, असं मला बघून 100% वाटतच होतं. 14 ते 16 वर्षापासून हा रस्ता बनतोय आणि त्यात सुद्धा हे आता शेवटी जलद गतीने जे काम होतंय ना, ते अगदी निकृष्ट दर्जाचं होतंय. कामाचा दर्जा एकदम खालावलेला आहे आणि सिमेंटीकरण केलेलं दिसतंय, परंतु काय मजा नाही त्याच्यामध्ये. तर मंडळी, आता आपण वडखळला पोचलोय आणि इथल्या हवेमध्ये इतका धूर आहे ना, इतकं प्रदूषण आहे ना. कारण या अलिबाग रोडला हे सगळे इंडस्ट्रीज वगैरे आहेत ना, JSW वगैरे. अरे बापरे. तर इतकं प्रदूषण आहे ना हवेमध्ये, इतकं प्रदूषण. बापरे, हे धुकं कमी आणि धूर जास्त वाटतंय. तर आता मी वडखळच्या बायपास रोडने जातोय. खालून वडखळ सिटी आणि राईट मारला तर तुम्ही अलिबागला निघून जाता पुढे. या ब्रिजवर तर मस्त असा डांबर टाकलेला आहे. असा डांबर असेल ना एकदम प्लेन, तर गाडी चालवायला अगदी सुंदर वाटतं. परंतु आत्तापर्यंतचा पळसपे फाट्यापासून जो सिमेंटचा रोड मला मिळाला आहे, रस्ता चांगला आहे, तुम्ही सुसाईड येता तो प्रश्न बरोबर आहे. पण रस्त्याचं इतकं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे ना, की अवघ्या येणाऱ्या 4-5 वर्षांमध्ये पुन्हा त्याचा कॉन्ट्रॅक्ट निघेल असं काम झालेलं आहे. अक्षरशः सिमेंटच्या रस्त्याला सुद्धा खड्डे पडलेले आहेत. तर काय बोलायचं. येत्या पावसाळ्यात परत तीच गत कुठे कुठे होणार आहे आणि त्याचा व्हिडिओ मी नक्की बनवेन. येत्या गणपतीला पुन्हा हे सिमेंटच्या रस्त्यांवर सुद्धा खड्डे पडणार आहेत, हे या व्हिडिओमधून मी सांगतोय. काळ्या डांबराच्या रस्त्यावरची पांढरी रेग असं समजून ही नोट डाऊन करा. विकासाच्या नावाखाली हे निकृष्ट दर्जाचं काम होतंय. पण आता काय म्हणणार, कोकणची माणसं साधी भोळी. तर या आपल्या सर्व साध्या भोळ्या माणसांचा गैरफायदा घेतला. तर हा डांबरी रस्ता बघा ना, किती सुंदर आहे, किती सुंदर. तर असाच डांबरी रस्ता का नाही झाला. मी एका महिन्यामध्ये 6000 किलोमीटर गाडी चालवली. मुंबई ते अयोध्या, मुंबई ते जयपूर रिटर्न. आणि 4 स्टेटमध्ये आपण गेलो, MP, UP, राजस्थान आणि गुजरात.
तर त्याच्यापैकी ह्या रस्त्यालाच तुम्ही बोलू शकता की मजा नाही आली गाडी चालवायला. तर आजच्या राईडचे आपले 100 किलोमीटर अगदी सक्सेसफुली कंप्लीट झालेले आहेत आणि आता 6:30 वाजलेत. तर आपण 4:15 वाजता निघालो होतो. तर 2.25 तासामध्ये आपण 100 किलोमीटर राईड केले. त्याच्यामध्ये 15 मिनटं आपण चहाचा ब्रेक घेतला होता. मुंबई गोवा हायवेला कधी ट्रॅफिक मिळणार नाही असं होणार आहे का? तर आता आपण नागोठण्याच्या आधी एक 15-20 किलोमीटर आहोत आणि इथे लागलेला आहे जाम. तर आता आपण ब्रेड घेऊया आणि जाम ब्रेड खाऊया. रुको भाई जाने दो. वरून ट्रॅफिक मिळेल मधून काही जण खालून गेलेत तर खाली फसलेत आणि आपण वर फसलोय. भाऊ आरामात आरामात. 15-20 चाकी गाडीच्या बाजूने नेणं ना जरा भीती वाटते. ॲक्च्युली रस्ता खराब आहे त्याच्यामुळे अशी स्थिती आहे. ट्रॅफिक झाली असावी. बापरे, एकाच्या मूर्खपणामुळे ना हे असं होतं. तो खालून गेला आणि सगळा धुरळा उडवत गेला आणि बाकीच्यांनी तो धुरळा आपल्या नाकात घ्यायचा. मूर्ख. महाड नागोठणे हे बघा, हे अशी हुशार लोक जी धुरळा उडवत जातात. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास झालेला यांना चालतो बरं. हुई बापरे, इथे वन वेच आहे चालू. हे पोलीस काका आहे की ड्रायव्हर काका आहे? अरे 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 अरे. तर आजच्या राईडची पहिली ट्रॅफिक आपण क्लिअर करताना तर आपल्या एका रायडरचा टायर पंक्चर झाला बिचारायचा. त्याला मुंबई गोवा हायवेने प्रसाद दिलाय मस्त. जा बाबा सावकाश जा. तर त्याला म्हटलं मी की माझ्याकडे फुटप्रेसची मशीन आहे हवा भरायची. तर तो म्हणाला नाही, इथे पुढेच हवा भरायचा आहे, मी जाईन हळूहळू करून. तर त्याचा ट्यूबलेस असं टायर बोलला तो. पण आपल्या याने हवा भरली असते, आपल्याकडे पंक्चर किट पण होती. इथे आहे पंक्चरवाला. तर देव करो असं कुणाला होऊ नये. आणि आपण पण पंक्चर किट वगैरे घेऊन निघालोय. तर रुस्तम आपल्याला व्यवस्थित जायचं आहे देवा. रस्ता कसाही असला आपल्याला सुखरूप जायचं आहे. आता इथे सिंगल रोड आहे, अजून नागोठणे का आलेलं नाही, परंतु सिंगल रोड. आणि बघू शकता सकाळी 7:15 वाजता इतकी मस्त जबरदस्त ट्रॅफिक आहे. तर किती चाकरमाने निघालेले आहेत कोकणात शिमग्यासाठी पाहू शकता. आणि जर आपल्याला अजून लेट झाला असता ना तर आपली बँड वाजली असती. थांबे बाब्या. अरे चल, हा काय नवीन आहे का काय? चल चल जाऊ दे, सगळे तुझ्यासाठी थांबले बाळा. आणि या रस्त्याचं तर काम तर बरेच, म्हणजे 6 महिन्या अगोदर आलो होतो तेव्हा पण असाच होता. पेवर ब्लॉकचा रस्ता आहे. अजून सगळ्यात जुन्या रस्त्याचा अवॉर्ड दिला पाहिजे या रस्त्याला. अजूनही पेवर ब्लॉक जिवंत आहेत.
तर त्याच्या बाजूचा रस्ता खरवडलेला तर आहे, त्याच्यावर खडी वगैरे आणून टाकले, तर वाटतं गणपतीपर्यंत होईल तो. आता मंडळी, नागोठण्यामधला हा रस्ता या मुंबई गोवाच्या हायवेच्या प्रोजेक्टमध्ये पास झालाय की नाही तेच नाही कळत आहे. काही इथे काहीच हालचाल नाही, म्हणजे कुठे खोदलंय नाही, खडी नाही, काय नाही. आणि कचरा बघू शकता किती सारा इकडे. आणि या एवढूशा रस्त्यामुळे कसं सिंगल रस्ता आहे ना, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक अशा हेवी डेजला, म्हणजे शिमगा झाला, गणपती झाला, अशा दिवसांमध्ये या रस्त्याला खूप ट्रॅफिक होते. इथला रस्ता, कोलाडचा सिंगल रस्ता, नंतर माणगावचा सिंगल रस्ता, आणि माणगाव नंतर प्रॉपर महाडच्या नंतर झालंय, छान आहे रस्ता. परंतु याच काही छोट्या छोट्या रस्त्यांमुळे बरंचसं ट्रॅफिक होतं. आणि हा ब्रिज तर बांधून आता किती वर्ष झाली, म्हातारा झाला तो ब्रिज. कोण म्हणेल मुंबई गोवा हायवेचा कन्स्ट्रक्शन मधला ब्रिज आहे. काय तर येणारा येताला, जाणारा जाताला, मागे तू फिरू नको. रस्त्याची कंडिशन कशी पण असू दे, कट तू मारू नको. येईल तुझा पण काय ओव्हरटेकचा टाइम, घाई तू करू नको. आता पुढे तुम्हीच काय ते जॉईन करा. येणारा येताला, जाणारा जाताला, मागे तू फिरू नको. उगाच घाई करून तू कट तू मारू नको. काय बोललो तो, जाऊ द्या, असंच होतं. देवा काळजी रे, देवा काळजी रे, या रस्त्याने जाताना देवा काळजी रे, देवा काळजी रे. ब्रिजची कामं आहेत ना, बऱ्याच वर्षापासून लागले, बऱ्याच वर्षापासून. याच्यामध्ये हे मोठे मोठे ब्लॉक टाकलेत ना, त्यांना पण तडे गेले, म्हणजे इतके ते सुद्धा म्हातारे झालेत, वैतागले. आता कुठे ते सुरू होतंय, या पावसाळ्यात शक्य नाही ब्रिज होणं. पेणनंतर कुठे कुठे तर मोस्टली म्हणजे नागोठण्यामध्ये हे समोर जे बघताय तिथे रस्त्याचं काम अजूनही सुरुवात झालेलंच नाहीये. म्हणजे 8-10 वर्षापासून जसा रस्ता होता तसाच आहे. शक्यतो या भागातली जमीन ना ही वादग्रस्त असेल, काही याचे कोर्ट कचेरीमध्ये सुद्धा खटले सुरू असतील असं मला वाटतंय. त्याच्यामुळे ते निर्णय कधी होतील, त्याच्यानंतर हे रस्त्याचं काम कधी सुरुवात होईल आणि कधी पूर्ण होईल, कारण हा रस्ता संपूर्ण एकेरी आहे. आणि आता पाहू शकता की आता जो ब्रिजच्या बाजूचा जो रस्ता आहे, तर हा संपूर्ण एकेरी रस्त्यावर जर रात्री कोणतीही गाडीचा टायर पंक्चर होतो ना, तेव्हा 3-3, 4-4 तास लागतात संपूर्ण रस्ता क्लिअर होण्यासाठी. आणि वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागतात, कमीत कमी 8 ते 10 किलोमीटरहून जास्त. तर आता भूक तर लागले, आणि माणगाव आहे 35 किलोमीटर, आणि आता आपल्याला कोलाड लागेल, कोलाड नंतर इंदापूर लागेल, आणि इंदापूर नंतर माणगाव. तर नागोठण्यामध्ये तुम्ही CNG भरू शकता. तर आता डायरेक्ट ब्रेक ना आपण 40 किलोमीटर नंतरच घ्या, माणगाव क्लिअर केल्यानंतर, कारण तोपर्यंत कसे मध्ये मध्ये एकेरी रस्ते आहेत आणि ट्रॅफिक सुद्धा लागेल, कारण बरीचशी मंडळी कोकणात निघाली आहेत शिमग्यासाठी. आणि मस्त असं सूर्यनारायणाचं दर्शन होत आहे. सूर्य उगवला, प्रभात झाली, आडवा डोंगर, आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार. अहो सूर्य उगवला, प्रभात झाली, आडवा डोंगर, आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार.
टाळ वाजे वीणा वाजे वाजे मृदुंग, टाळाच्या गजरात गणेशा नाचण्यात दंग. तर इथे आहे पाली रोड. तुम्ही पाली मार्गे इथे लेफ्टला पालीचा गणपती सुद्धा जाऊ शकता. आणि अजून इकडचं काम होण्यामध्ये झाल्यामध्ये जमा आहे, कारण रस्त्यावर गोंडपाट वगैरे टाकलेत, त्याच्यावर पाणी वगैरे मारले, तर फिनिशिंग लेवलला काम आहे. आणि पालीमधला तो तिकडचा कोल्ड्रिंकवाला आहे ना, तो आपला तिकडचा कोल्ड्रिंक ब्रेक आहे. जर मी मागे थांबलो नाही तर इथे येऊन थांबतो जाताना. अरे बाप, ये तो सब फिसलन है भाई, फिसलन. तर कोलाडकर बघून घ्या तुमच्या गावाला जाताना काय रस्त्याची दशा आहे. असे मध्ये मध्ये थोडे थोडे पॅचेस आहेत आणि ही अशी धूळ माती. तर ही सगळी ट्रॅफिक होण्याची ठिकाणं आहेत. जिथे सिंगल रोड आहेत ना, तिथे ट्रॅफिक होणारच. ये पहले भी वैसे ही था, आज भी वैसे ही है. तर मंडळी कोलाड आलंय, कोलाड. आणि कोलाडमध्ये पण ट्रॅफिक तर दिसतच आहे, कारण रस्त्याचं काम तर नाहीच झालेलं आहे. याच्या पुढे थोडं झालंय, परंतु इथे पण हा असाच एकेरी रस्ता आहे, म्हणजे दुहेरी येण्या जाणाऱ्यांचं फक्त. कोलाड कोलाड कोलाड. कोलाड नंतर असा बऱ्यापैकी सिमेंटचा, आणि हा चांगला सिमेंटचा पॅच आहे. म्हणजे जे रस्ते चांगले आहेत ना त्याला चांगलं म्हणणं काय म्हणतो आपण, बरोबर आहे, म्हटलंच पाहिजे. जिथे काम चांगलं झालेलं आहे ते चांगलं झालेलंच आहे. मध्ये मध्ये पॅच आहेत, मध्ये मध्ये हे असे पुन्हा रस्ते आहेत. तर कोलाड नंतर सुद्धा असेच रस्ते आहे. मानगाव नंतर जबरदस्त आहे. मानगाव नंतर, मानगावला जाईपर्यंत सिंगल डबल खेळत जावं लागणार आपल्याला. आणि मानगाव नंतर चौकार षटकार. तर इंदापूरमध्ये पोचतोय आता. आणि हलकी ट्रॅफिक आहे, मूविंग आहे, कारण रस्ता छोटा आहे त्याच्यामुळे. ही सगळी गावी जाणारी मंडळी आहेत, ही सगळी चाकरमानी. कारण कसं असतं, एस टीच्या गाड्या आहेत ना सगळ्या फुल झाल्यात, कारण एस टी गाड्या पूर्ण सीट सगळ्या फुल आहेत. तर त्याच्यामुळे प्रत्येकाला लक्झरीने प्रवास करणं परवडत नाही. तर एकाच्या तिकिटामध्ये ना 2 जण प्रवास करतात पेट्रोल टाकून. आता गावी जायच्या तिकीट पण 800 ते 1000-1200 रुपये, म्हणजे जबरदस्त हे लोक सीझनच्या वेळेस चार्ज घेतात. तर त्याच्यापेक्षा या निसर्गाची मजा घेत, या रस्त्याची मजा घेत हळूहळू का होईना आपण पोचतो. आणि एका माणसाला जेवढं येऊन जाऊन पैसे लागतात ना 2000 रुपये, तेवढ्या 2000 रुपयात आपण जाऊन येऊन होऊन जातो पेट्रोल टाकून, ते पण 2 जण. तर ही संपूर्ण रांग लागलेली आहे CNG साठी. अरे आपल्या गावकरी पण इकडे आहेत. अरे अजून इथे म्हणजे आम्ही किती वाजता, 4:30ला निघालो. अरे मी पण चहा प्यायला थांबलो नाही, ट्रॅफिक लागला
2 तास तिथे मारायला लागले. कुठे? शालीमार हॉटेल आहे ते. हा हा. तिथे खूप तर आता किती वेळात क्लिअर होईल हे? अजून 1 तास. आराम पाहिजे ना. हा बरोबर. तर ही संपूर्ण लाईन आहे CNG ची. बाप रे, इंदापूर मधला CNG पंप आहे हा. पेट्रोल पंप, पेट्रोल प्लस CNG. क्या बात आहे. आणि हा रस्ता आहे ना, जुना रस्ता आहे हा, आधीच केलेला इंदापूर मधला रस्ता आहे सिमेंटचा. त्याच्यामुळे याची स्टॅबिलिटी खूप छान आहे, खूप सुंदर आहे. माझ्या बऱ्याच कोकणातल्या व्हिडिओमध्ये हा रस्ता तुम्ही आधी सुद्धा पाहिलेला असणार आहे. हा एकदा माणगावचा रस्ता झाला ना तर बरंचसं ट्रॅफिक कमी होईल. तर माणगावमध्ये पोचलो आपण. आणि इथे सकाळी रात्री बरंच ट्रॅफिक होतं. आपण सकाळी लवकर आलो आहे त्याच्यामुळे इतकं काय वाटत नाही आहे. परंतु आता 2 तासानंतर इतकं ट्रॅफिक होईल ना, इथे जबरदस्त ट्रॅफिक होईल. तर हा लेफ्टमधून जो रस्ता आला आहे तो पाली निजामपूर मार्गाचा रस्ता आहे. आणि समोरच आहे त्याच्या ST डेपो, माणगावचा ST डेपो. तर बराच वेळ भूक आपण कंट्रोल केली आहे. तर आता बघूया कुठेतरी व्यवस्थित असं खायला थांबूया. तर 4 तास कंटिन्यू राईड केल्यानंतर आम्ही थांबलो आहे माणगावला नाश्ता करायला. तर आता सकाळी 4:15 वाजता निघालो होतो. तर आता 8:15 वाजले आणि आता माणगावमध्ये आपण नाश्ता करतो. आणि रोड बऱ्यापैकी चांगला आहे आणि थोडासा उबडधोबड आहे मध्ये. तर अजून आपलं 4-5 तासाचं रनिंग बाकी आहे. तर आता नाश्ता करू. तर दुपारी जेवणाची गरज नाही, पोटभर मिसळ खाऊया. 1 hour later. मित्र मगाशी ओव्हरटेक केला. मी तुला अयोध्येपासून फॉलो करतो, अयोध्येच्या सिरीज पासून. अच्छा. ते मगाशी फॉलो तुला ओव्हरटेक केला तर मी बघितलं तुझं स्टिकर बघितलं. त्याला तूच असतील नक्की. नंतर तू फुल स्पीडमध्ये होता. आता कुठे दिसला तू? कुठे चाललंय तुमचं गाव? चालू रत्नागिरीला. अच्छा, रत्नागिरीला. मी पण इथे साखरपा चाललो आहे. साखरपा साखरपाला देवरुखच्या पुढे. अच्छा अच्छा. काय नाव तुझं बोलला? मृण्मय. आणि राहायला तुम्ही? मी बॉम्बे सेंट्रलला राहतो. अच्छा, मुंबई सेंट्रलला. शिमग्यासाठी. ट्रायपॉड वगैरे प्रॉपर घेऊन. मी तेच म्हटलं की अरे एंटरकोर सॅडल बॅग मस्त लावल्यात आणि मोठं व्लॉगिंग करतो म्हटलं रायडरच आहे चांगला. मी तुझी अयोध्याची सिरीज होती ना तेव्हापासून तुला फॉलो करायला चालू केलं. त्याच्या आधीचे पण व्हिडिओ बघितलेले. त्याच्यानंतर तुझे व्हिडिओ बघत गेलो. जयपूर पण बघितलं, तुझ्या अॅनिव्हर्सरीला तू गेला ते पण बघितलं. चांगला करतो आता. आपण एकदा एकत्र करूया राईड दादा. नक्की. सबस्क्रायबर राईड असेल माझी पुढच्या महिन्यामध्ये. काय बोलतो? सबस्क्रायबर राईड ठेवतो मी. तेव्हा बरेच जण आहे. आमचा एक ग्रुप आहे. इंस्टाग्रामला मेसेज कर, तुला ग्रुपमध्ये ऍड करतो मी. चालेल. ऑलराऊंडर नितीन पास्टे. ओके, चल सेफ राईड. बाय.
तर मंडळी या महाडच्या रोडला ना मस्त असा ड्रोन शॉट घेतला. आपला ड्रोन आहे ना 5 मीटरच्या वर जात नाही आहे, कारण थोडासा इश्यू आहे त्याच्यामध्ये. तर 5 मीटरपर्यंत जितका गेला तितका ड्रोन शॉट घेतला आपण. आणि महाडचा हा सगळ्यात सुंदर रस्ता मला खूप आवडतो, खूप म्हणजे खूप. आणि हा रस्ता त्या सगळ्या रस्त्यांच्या अगोदर झालेला आहे, तरी पण इतका सुंदर आणि टिकलेला आहे हा रस्ता. आणि तुम्ही पेणपासून जर पुढे गेलात ना, पेण ते पळसपेच्या दरम्यान जो रस्ता आहे ना, त्याचे आत्ताच खवले निघायला लागलेत खालून. तर पावसाळ्यात तर त्याचा पूर्ण डांबरीसारखाच रस्ता होणार आहे तो. तर मंडळी पोलादपूर आले. पोलादपूर, कोण कोण पोलादपूरमधून आपले व्हिडिओज बघताय नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि जसं मी म्हणालो होतो, महाड नंतर म्हणजे माणगाव नंतर जो सुसाट रस्ता लागतो ना, तो आता बघूया कितपर्यंत आहे. पोलादपूरपर्यंत तरी अगदी इतका मस्त आहे ना की रस्त्याने चालवताना झोप येईल तुम्हाला. आणि हा अंडरग्राऊंड रस्ता आहे, कारण वरून खूप ट्रॅफिक व्हायची. तर हे सोल्युशन काढलेलं आहे त्यासाठी. ज्या लोकांना पुढे जायचं आहे ते पुढे जाऊ शकतात, आणि ज्यांना पोलादपूर सिटीमध्ये किंवा बस डेपोला जायचं आहे तर इथून वर लेफ्ट साईडला बस डेपो आहे. माणगाव नंतर राईड करायला खूप मजा येते. छान असा ड्रोन शॉट घेतला. आणि कशेडी बोगदा आणि कशेडी घाट याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे की कशेडी बोगद्यातून जाताना किती वेळ लागतो आणि कशेडी घाटातून जाताना किती वेळ लागतो. तर असा एक क्रिएटिव्ह माझ्या डोक्यात आयडिया आहे की अजून कोणी यूट्यूबवर असा व्हिडिओ टाकलेला नाही, त्यामुळे मला असा व्हिडिओ बनवायचा आहे की किती वेळ प्रत्यक्षात वाचतो. तर आपण याच्यावर टायमर लावू आणि त्यानुसार बघूया. तर आता हळूहळू घाट सेक्शनला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि मस्त मस्त रायडर्स सुद्धा जात आहेत, जे आपल्याला थम्सअप वगैरे करून जात आहेत. तर खूप छान वाटतं. आणि हे पावसाळ्यातले नजारे एक नंबर असतात, एक नंबर. कोकण फिरायचा म्हणजे पावसात. तुम्ही फेब्रुवारीच्या नंतर याल ना, जूनच्या अगोदरपर्यंत, तर इतकं ऊन लागतं ना, म्हणजे तुम्ही डिहायड्रेट खूप व्हाल. याची सुंदरता तुम्ही नीट बघू नाही शकणार. आता कसं एकदम रखरखीत झालंय, रखरखीत. तर आतमधून कलर काम सुद्धा सुरू आहे. अरे बघा, हे संपूर्ण पाणी आहे इथे. आणि इथे एक्झॉस्टसाठी फॅन सुद्धा लावलेत वर. तर फक्त हा कोकणात जाण्यासाठी सुरू केलेला आहे. आणि कोकणातून मुंबईला जाताना तुम्हाला वाया कशेडी घाटच करून जावं लागणार.